दिघंची गावात नाथ देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवरून तापलेला वाद. देवस्थानाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप. ट्रस्ट सदस्यांना धमक्या, शिवीगाळ आणि मोबाईल हिसकावण्यापर्यंत प्रकरण पोहोचलं. गावातील गट नंबर 1613 मध्ये असलेल्या 17 एकर देवस्थान जमिनीवर बळीराम रणदिवे, संभाजी साठे आणि ताई साठे यांनी बेकायदेशीर बांधकामासाठी जेसीबीने चारी मारल्याचा आरोप देवस्थान ट्रस्टने केला आहे. ट्रस्टचे कालिदास शिंदे आणि देवीदास शिंदे यांनी अतिक्रमण रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्याचं सांगितलं जातं. इतकंच नव्हे तर मोबाईल हिसकावून घेऊन ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा दावाही करण्यात आला आहे. त्यामधील जो गट क्रमांक आहे 1613 या गटावरील जमिनीवर दिगंज येथील माजी ग्रामपंचायत सदस्य बळीराम रणदिवे हे अतिक्रमण करत आहेत. त्या संदर्भात आज मी ही बाईट देत आहे. वरील विषयानुसार मी आपणास विनंती करत आहे की श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट A710 ही ट्रस्ट 1953ला धर्मदाय कायद्यानुसार नोंदणीकृत केलेली आहे. गट क्रमांक 1613 मध्ये देवस्थान ट्रस्टचे किमान 17 एकर जमीन आहे. या 17 एकर जमिनीमधील 5 ते 6 गुंठ्यावरती बळीराम मधुकर रणदिवे, संभाजी साठे, ताई साठे यांनी जबरदस्तीने दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी जेसीबीच्या साह्याने चारी मारून बांधकामासाठी पाया काढलेला आहे आणि अतिक्रमण केलेलं आहे. सदर जागा ही श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट दिगंची यांची मालकीची आहे. या संदर्भात गेली अनेक वर्ष श्रीनाथ देवस्थानच्या संदर्भात आम्ही कोर्ट केसेस खेळत आहोत. याची दखल घेऊन माननीय धर्मदाय आयुक्त साहेब यांनी श्रीनाथ देवस्थान समिती स्थापन केलेली आहे. सदर श्रीनाथ देवस्थान समिती यामध्ये माननीय तहसीलदार आटपाडी, माननीय मंडलाधिकारी दिगंची, त्यानंतर माननीय ग्रामसेवक दिगंची, त्यानंतर मी डॉक्टर कालिदास अंकुश शिंदे व माझे मोठे बंधू देवीदास अंकुश शिंदे यांची विश्वस्तपदी आणि अध्यक्षपदी निवड केलेली आहे. या सदर ट्रस्टच्या जी देवस्थानची जी कामे आहेत आणि कार्य आहेत, तसेच या देवस्थान जमिनीची देखभाल करणं, तिचं संरक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे. असे असताना बळीराम रणदिवे जो आहे ट्रस्टच्या मालकीचे असणारे 1613 वरील जमिनीवर बळजबरीने घर बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला आम्ही थांबवायला माझे मोठे बंधू देवीदास अंकुश शिंदे व समाजातील अन्य मान्यवर गेले असता त्यांच्यावरती अंगावरती धावून येणे, शिवीगाळ करणे, तसेच आपल्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करणे अशी धमकी देत आहेत. यामुळे या देवस्थान जमिनीचे संरक्षण करायचे कसे असा मूलभूत प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे. सदर प्रकरणी आम्हाला न्याय मिळावा आणि सदर जे बळीराम रणदिवे आहेत व त्यांच्याबरोबर जे 10-15 मुलं जे येतात त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि आम्हाला संरक्षण मिळावे ही विनंती आहे. मात्र बळीराम रणदिवे यांनी सर्व आरोप फेटाळले असून बांधकाम हे गावठाण मर्यादेतच सुरू असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच जर देवस्थान ट्रस्टला अतिक्रमणाचा संशय असेल तर त्यांनी मोजणी करून हद्द निश्चित करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या वादात तहसीलदार अधिकारी, सर्कल आणि ग्रामविकास अधिकारी हे देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी असल्याने प्रशासनावर देखील नजरा आहेत. आता खरी जमीन देवस्थानाची की गावठाणाची हे स्पष्ट होण्यासाठी अधिकृत मोजणी महत्त्वाची ठरणार आहे.